नदीची गोदावरी गुप्तहून काही रामाचं मंदिर आहे. रामाने न चप्पल घालता, चप्पल वगैरे काहीच नाहीये, शूज वगैरे काहीच नाहीये. तर असंच आम्ही बिना चप्पल शूज तर वरी जाणार आहोत. तर चला, ते पायऱ्या सर्व उभे आहेत, हे तुम्ही पाहू शकता. तर मित्रांनो, आमचा सकाळी लवकर येण्याचा योग होता, पण काय झालं की महाराजांना ब्रश वगैरे करायला उशीर झाला, त्यासाठी आम्हाला यायला वेळ म्हणजे उशीर झाला. तर आता आम्ही उशिरा चलो, तर डायरेक्ट जाऊन आता स्नान वगैरे करता, स्नान करून तुम्हाला दाखवतो. तर पुढून बघा कसे वळण आहेत. नमस्कार मित्रांनो, तर आज माझा योग आला आहे त्र्यंबकेश्वरला येण्याचा. तर आता मी आहे त्र्यंबकेश्वरमध्ये. तर आता आम्ही चालल्या कृष्णावर्ताच्या स्नानासाठी चालल्या आम्ही. कृष्णावर्ताच्या स्नानाचं महत्त्व हे आहे की तेथे गेल्यानंतर आपले जन्मोजन्मीचे पाप नष्ट होतात. त्यासाठी आम्ही आता जाऊन तिथे स्नान करणार आहोत. तिकडे पाहताय ना, ते खूप मोठा पहाड आहे. आणि आता आम्ही इकडे चालले आहे. हे जे नाशिक त्र्यंबकेश्वर आहे हे खूप जुनं आहे. हा, तर आता हे बघ अशा रोड आहेत. तर हे बघा, तुम्हाला जाऊन पुढे दाखवतो. एक पुरातत्वातलं मंदिर आहे, खूप म्हणजे खूप जुना आहे. हे एक जुना वाडा पण आहे. तुम्हाला सर्व गोष्टी दाखवतो. तर माझा नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वरमध्ये पहिला दिवस आहे. तर मी तुम्हाला आजचा दिवस सर्व दाखवतो आणि मी ज्या ठिकाणी राहतो ते ठिकाण पण दाखवतो. तर आम्ही जाताना आम्हाला हे प्राचीन मंदिर लागलं आहे. जवळजवळ खूप जुनं मंदिर आहे. हे हे कोणतं आहे? श्री बल्लाळेश्वर मंदिर आहे. अजून पुढे खूप सारे मंदिर आहेत, ते तुम्हाला दाखवत राहतो. तर आता जाण्यासाठी असा आगळा वेगळा मार्ग आहे, तरी पण आम्ही चल्या. तर तुम्हाला जाऊन तिथे स्नान, अजून खूप काही गोष्टी आहेत तिथं दाखवण्यासारख्या. तर मी तेच तुम्हाला दाखवत राहतो. तर माझ्या चॅनलमध्ये बघत राहा. हे अजून एक प्राचीन मंदिर लागलं आहे आणि याच्या पुढे आपला कुशीवर्ताचा कुंडस्थान आहे. तर आपण तिथे जाणार आहोत. हे सर्वजण स्नान करून आले आहेत, सर्व भाविक भक्त स्नान करून आले आहेत. कुंडाची साईज बघा. हे बघ, कुंडाची साईज बघा. इथून ते सर्व आहे ना, ते सर्व कुंड आहे. ते चारही बाजूने कुंडाला तटबंदी आहेत. तर चला आपण अगोदर स्नान करून घेऊया. तर आता आम्ही कुशीवर्ताच्या कुंडामध्ये आलो आहोत. आता इथं भावी भक्त बघा किती सारे आहेत, ते माझ्या बागा पाहू शकता. इथे सर्व भावी भक्त स्नान करत आहेत. तर आपण पण करूया आता. या ठिकाणी बघू शकता किती प्राचीन मंदिर आहे आणि या ठिकाणी बांधकाम करण्याची प्रकृती. त्यावेळेस काय कॉन्क्रीट नव्हतं, सिमेंट नव्हतं. भाविक स्नान करत आहेत, परंतु ही कलाकृती आपण बघू शकता किती जुन्यात ती कलाकृती आहे. ही कलाकृती आजच्या कलाकारांना अशी कलाकृती जमणार नाही. त्यावेळेस लोक शिकलेले नव्हते, परंतु कलाकारीच्या बाबतीमध्ये फार माहीत होते महाराज. बघू शकता आपण मंदिर कशा प्रकारे बांधले होते. या ठिकाणी सर्व भाविक स्नान करत आहेत. कुंडाचं पाणी थोडं नाही व्यवस्थित, परंतु स्नान करण्याकरता या ठिकाणी महाराज आले आहेत. स्नान करा महाराज वामध्ये. पाणी एवढं थंड आहे ना, मित्रांनो, आताच आमचे स्नान वगैरे सर्व झालेलं आहे. तर स्नान झाल्यानंतर या सर्व कुंडाला एक प्रदक्षिणा घालायचं आहे. तर सर्व आम्ही आता प्रदक्षिणा घालणार आहोत. तर आता आमचे स्नान वगैरे झाले आहेत. ते पाप वगैरे नष्ट काय म्हणजे आम्ही पाप वगैरे काही केलं नाही, त्यामुळे नष्ट व्हायचे काही प्रश्न येत नाही. तर जाता आम्ही आंघोळ वगैरे केली. मी आम्हाला वाडा पण लागला आहे. तर असेच आम्ही आता त्र्यंबकेश्वरच्या गल्ल्या चालल्या. तर स्नान वगैरे झाली आहे. तर आता जाता आम्हाला हे खूप जुने वाडे आहेत तिथे. आणि त्र्यंबकेश्वर हे ठिकाण खूप जुनं आहे, त्यासाठी खूप जुने वाडे आहेत. हे प्रतिकाशीच आहे. या ठिकाणी सर्व विहित कर्म केले जातात. आणि हे ठिकाण आहे हे खूप प्राचीन ठिकाण आहे. आणि हे तुम्ही पाहू शकता की तुम्हाला एक पुढे वाडा दाखवतो, ते पण खूप जुना वाडा आहे. पाहू शकता तुम्ही, हे खूप जुना वाडा आहे.
तर मित्रांनो, आता आमचे स्नान वगैरे सर्व झाले आहे. आता मी गण पण लावलेला आहे. तर आता आम्ही नाश्त्याला आलो आहोत. आज नाश्त्यामध्ये काय आहे रे? हे काय? हा, हे बारीक कुटके आहेत. तर आमचे सर्व मंडळी नाश्ता करत आहेत. रामकृष्ण हरी मित्रांनो. तर आता आम्ही जात आहोत ब्रह्मगिरी पर्वतावर. तर ब्रह्मगिरी पर्वताचा इतिहास आणि मी सर्व गोष्टी तुम्हाला वर गेल्यानंतर दाखवतो आणि ब्रह्मगिरी पर्वत पण दाखवतो. ब्रह्मगिरी पर्वताचा इतिहास आपल्याला महाराज सांगतीलच. महाराज, ब्रह्मगिरी पर्वताचा इतिहास सांगा तुम्ही. रामकृष्ण हरी. आपण आता सध्याला चालले आहोत ब्रह्मगिरी पर्वतावर. जाताना हा मार्ग गंगाद्वाराकडे जाणार आहे. आता सध्याच आपण गंगाद्वाराकडे चाललेलो आहोत. चला बघू वरती ब्लॉग. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता की आता आपल्याला पायऱ्या लागल्या आहेत. ब्रह्मगिरी पर्वतावर जाण्यासाठी या पायऱ्याने वर जावं लागेल. चला, मी तुम्हाला वर जाऊन पूर्ण ब्रह्मगिरी पर्वत, अजून खूप काही पाहण्यासारखं आहे ते मी सर्व दाखवतो तुम्हाला. आता आम्ही 200 पायऱ्या चढल्या आहात. 200 पायऱ्या वर आल्या. तर अजून खूप काही वर आहे. तुम्ही वर दाखवू शकता की ब्रह्मगिरी पर्वत खूप वर आहे. तर आपल्याला खूप वर जायचं आहे इथून. तर आता आपण इथून वर जाणार आहोत. हे ब्रह्मगिरी पर्वत म्हणजे वर जाण्याच्या अगोदर आम्हाला इथे एक गोमातेच्या मुखातून पाणी जाताना दिसत आहे. हे इथं पाण्याचं काय, इथं फक्त एक कुंभ आहे आणि एक मंदिर आहे. याचं दर्शन घेऊन आता आम्ही वर जाणार आहोत. तर आता आपण वर जाऊया. वर जाऊन सर्व गोष्टी मी तुम्हाला दाखवतो. तर माझ्या ब्लॉगमध्ये बनत राहा, म्हणजे ब्लॉग पाहत राहा. पुढे तुम्हाला सर्व गोष्टी दाखवतो. तर अजून थोडं वर आल्यानंतर काली शक्ती माचं मंदिर लागलं. त्याच्यानंतर आता आपण पुढे जाणार आहोत. त्यांचं दर्शन घेऊन पुढे निघालो. पाहू शकता ब्रह्मगिरीकडे जाण्याचा इकडला मार्ग आहे आणि वर गंगाद्वार आहे. वर आपण गंगाद्वाराचं दर्शन घेऊया, नंतर इकडे जाऊया. तर आपण वर जाऊया. पाहू शकता तुम्ही, ज्या भावी भक्तांना चालू शकत नाही, म्हणजे हे सर्व चढून वर जाण्यासाठी जाऊ शकत नाहीत, त्यांसाठी की नाही हे डोली आहे पहा. याच्यात बसून भावी भक्तांना वर नेण्याची सोय होते. तर चला आपण ते चालू शकतो. सरळ जाऊया आपण. तर मित्रांनो, आता आम्ही वर आले आहेत. तर वर आल्यानंतर आम्हाला 2 मार्ग लागले आहेत. तर इकडे आहे गंगा उगमेचा द्वार. तर हे आपण इकडे जाऊन अगोदर दर्शन घेऊया. त्याच्यानंतर आपण गुफेकडे जाऊया. तर मग गुफेच्या सर्व माहिती मी तुम्हाला गुफेकडे गेल्यानंतर दाखवतो. तर आपण अगोदर गंगाद्वारकडे दर्शन घेऊया. जाऊया चला. तुम्ही पाहू शकता, हा आहे गंगाद्वार. इथून आपण मध्ये जाऊन दर्शन वगैरे घेऊया. हे पाहू शकता गंगामतीचा त्याच्यामध्ये माहिती. ते गोदावरीचा उगम झाला. हे गोमुखातून पाणी पडतं, याला गंगेचा द्वार म्हणतात. वरती शिव जटा आहे, शंकराने जटा आपटलेली. तिथनं गोदावरी उगम पाहून ती पहिल्यांदाही आलेली, म्हणजे फर्स्ट गोदावरी जटा आपडली. तिथनं गोदावरीचं पाणी इथं आलेलं. हे गोदावरीचं पाणी कुंडात गेलं. ती कुंडातली जी गोदावरी गुप्त होऊन खाली एक रामाचं मंदिर आहे. रामाने बाण मारून गोदावरी काढली. ते तिथं गेले रामाच्या मंदिरात. तिथनं मग गावामध्ये जे आंघोळ करतात ते कुशवरच्या कुंडात गेलं. कुशवरच्या कुंडातून त्र्यंबकेश्वर मंदिरात गेलेले ब्रह्मा विष्णू मैत्रिणी निघाले. ज्यांना आईने आणि गोदावरी ही दोनचा संगम म्हणून पुढे ते मोठी होत गेली. नाशिक, पंचवटी, नांदेड, पैठण, नंतर मग आंध्रावरून बंगालच्या उपासाला गेल्या. तिथं हा जन्म झालेले. गौतम महामुनी आणि म्हणून गौतमी गोदावरी म्हणतात. आपल्या दक्षिण भारतात सगळ्यात मोठी गोदावरी, गौतमी गोदावरी म्हणता येईल. इथून सर्वकडे मग पुढं मोठी होती. हे मेन आहे. हे मेन मंदिर आहे गोदावरीचं. फर्स्ट वरती सेकंड बाइंड आहे गोदावरीचं. आता वर आहे का? हा, वरती जटा आपडले. ते जटा आपटल्या ते वर आहे म्हणे. मग दर्शन झाल्यानंतर आता वर दाखवतो की जटा कुठं आपटल्या ते त्याचं पण आपण दर्शन घ्यायला जाऊया. धन्यवाद. रामकृष्ण. हे जे कुंड पाहताय तुम्ही, या कुंडला वराह कुंड असे म्हटले जाते. तर इथूनच आपल्या याचा उगम झालेला आहे गंगेचा. तर आपण जिथे जटा आपटले आहे तिथे जाऊन आपण दर्शन घेऊया. चला आपण तिथे जाऊया. रामकृष्ण हरी मित्रांनो, आपण बघू शकता आपण आताच गंगेचा उगम जिथं होता तिथून दर्शन घेऊन आलेलो. आता इकडे आपण चालू आहोत.
ज्यावेळेस गौतम ऋषी आणि अहिल्या देवी आणि अहिल्या देवीने संकल्प केला की मी 108 शिवलिंग आहे का ते शिवलिंगाची स्थापना करेल ज्यावेळेस गंगा इथे येईल का त्यावेळेस. तर आता कुठं त्यांचं मंदिर आहे 108 शिवलिंग स्थापन केले आहे. चला आपण तिथे पुढे गेल्यावर बघू आणि त्याच्याच पुढे गेल्याच्या नंतर गुहा आहे काणिपनाथाची गुहा आहे आपण ती गुहा आपण बघू. अरे जगाले कोई तू ना राव ते तर येथे ना 108 शिवलिंग आहेत. तर येथे आम्ही जाऊन दर्शन वगैरे केल्या तर मध्ये व्हिडिओ वगैरे करायची परवानगी नाही आहे. तर मध्ये गौतम ऋषी आहेत आणि त्यांच्या सभोवताल 108 शिवलिंग आहेत. त्यांचे दर्शन वगैरे करून आता आम्ही जाणार आहोत गुफेकडे. तुम्ही पाहू शकता ते तिथे गंगा उगम झाला आणि इथे येऊन हे इथे गंगा लुप्त झाली आहे. इथे थोडं थोडं पाणी दिसत आहे ना तुम्हाला ते पाझरलेलं हे गंगेचं पाणी आहे. हे गंगेचं पाणी शिवलिंगावर येऊन पडत असे पण आता ही गंगा लुप्त झाली आहे. तर आता आम्ही जात आहोत गुफेकडे. इकडे आहे गोरक्षनाथाची गुफा. ही आहे गोरक्षनाथाची गुफा. तर आपण इथेच मध्ये जाणार आहोत. चला मी तुम्हाला मध्ये नेऊन सर दाखवतो. पण मध्ये हे पाहू शकता तुम्ही इथेच गोरक्षनाथांनी तपस्या केली होती. तर हे इथं शिवलिंग आहे आणि देवा नमो नमः शिवाय शिवदेवा शिवदेवा शंकरा नमः शिवाय गुरुदेवा शंकरा नमः शिवाय ओम काली महाकाली महादेवा नमः शिवाय शिवदेवा शिवशंकरा महादेवा नमः शिवाय. तर मित्रांनो आता आपण गंगाद्वार पण पाहिला आणि इकडे गोरक्षनाथाच्या गुफेमध्ये पण जाऊन आलो आहोत. तर आता हे इथलं सर्व झालं आहे आपलं. तर मित्रांनो आता आपण जाणार आहोत जिथे भगवान श्री शंकराने जटा आपटल्या आहेत आणि तिथूनच आपल्या गंगेचा उगम झाला आहे. तिथेच आपण जाणार आहोत. तर तुम्ही त्या जागचं ठिकाण नेऊन दाखवतो. चला. तर आता माझं सर्व दर्शन वगैरे झालं आहे इथलं गंगाद्वारचं. तर आता आम्ही चाललो आहोत वरी जिथे भगवान शंकराने जटा आपटल्या आहेत तिथेच आपण जाणार आहोत. तर वर गेल्यानंतर मी तुम्हाला सर्व गोष्टी दाखवतो. चला तर आपण वर जाऊ. आता आम्ही वरी चालले आहात ब्रह्मगिरी पर्वतावर आणि ते पण न चप्पल घालता. चप्पल वगैरे काहीच नाहीये शूज वगैरे काहीच नाहीये. तर असंच आम्ही बिना चप्पल शूज तर वरी जाणार आहोत. तर चला आपण वर जाऊया. तर मित्रांनो आता आपण जात आहोत ब्रह्मगिरी पर्वताकडे. तर चला आपण वर जाणार आहोत. ब्रह्मगिरी पर्वताकडे जाताना खूप साऱ्या वाटा भेटतात. तर आम्ही चल्या याच वाटेने. तर चला मी तुम्हाला दाखवतो. तर तुम्ही पाहू शकता आता अगोदर होती मोठी वाट होती. तर आता एकेरी वाट चालू झाली आहे. तर एका वेळी एकच माणूस जाऊ शकतो. तर हे पाहू शकता तुम्ही वर अजून एवढं वर जायचं आहे आपल्याला. फोन सांभाळो रुजबे. तर तुम्ही पाहू शकता. तर आतापर्यंत आम्ही अर्ध्या डोंगर चढलो आहोत. सर्व डोंगरावर पायऱ्याच आहेत. ते पायऱ्या सर्व उभ्या आहेत. हे तुम्ही पाहू शकता. हे अर्ध्याच्या वर झालेलं आहे. तर आता आपण वर जाणार आहोत. सर्वात वर गेल्यानंतर दाखवतो तुम्हाला आता. मला तर मित्रांनो आता आम्ही वर आले आहोत. तर अजून खूप वर आहे. तर इथे ना माकडांचं प्रमाण खूप जास्त आहे. इथे पाहू शकता की जागोजाग माकडं आहेत. आम्ही वर येताना इतके माकडं लागलेत. तर काही जणांच्या हातातून काही घेत आहेत. खूप सारे घेत आहेत. तरी आता वर आल्या. तर चला आता आपण इथून अजून वर आहे तुम्हाला वर नेऊन दाखवतो. तर चला आता आपण अर्ध्याच्या वर आलो आहोत. शेवटी टोकाच्या जवळ चालू आहोत. तर चला आपण वर जाऊ आता इथून. जे पलीकडे तुम्ही पाहत आहेत तेच आहे ब्रह्मगिरी पर्वत. तर इथून हे इकून जायचं आहे. इकून असं जा त्या टोकाला जायचं आहे आपल्याला. हे पाहायचं तुम्ही पाहू शकता तिथं जायचं आहे आपल्याला. तर चला आपण जाऊया इकून. चला तर मित्रांनो आता आम्ही सर्वात ब्रह्मगिरी पर्वताच्या वरील टोकावर आलो आहोत.
तर आता हे पाहू शकता तुम्ही, आता वरी टोकावर आहेत आणि हे आम्ही वरी आले आले आम्हाला काही महाराज भेटले आहेत. महाराज तुमचं नाव काय? रामकृष्ण रे आनंद महाराज धुमाळ. तुमचं? महाराज गजानन महाराज. तुमचं काय? महाराज राम महाराज. तर हे महाराजांचं सर्व कसं आहे पर्वत बघायसाठी? एकदम भारी एक नंबर. हा तर याल तर परत याल. हा ठीक आहे. तर आता आम्ही वरी टोकावर आलो आहोत. तर यांनी सर्व पाहिलं आहे डोंगर ते हे आपल्या जटा आपटल्या ते कुठे आहे रे का? या साईडला समोर आहे का? जी गुप्त गोद आहे ती ह्या साईडला आहे. हा तर यांचं दर्शन वगैरे सर्व झालेलं आहे म्हणे. तर आता आम्ही जाता दर्शन वगैरे करता. तर भेटूया. हो तर आम्ही जाऊन रामकृष्ण जाऊन आम्ही दर्शन वगैरे घेऊन येतो. या चला तर आपण दर्शन वगैरे गेलो जाऊया. मित्रांनो आता आम्ही आलो आहोत ब्रह्मगिरी पर्वताच्या वर. तर आपण तिकडे गुप्तगंगा आहे, तिकडे आपण जाऊन तिकडे दर्शन घेऊया गुप्तगंगेचं, पण त्याच्यानंतर तुम्हाला दाखवतो. तर आता आपल्याला एक मित्र आपला भेटलाय. तुमचं चॅनलचं नाव काय? माझे नाव अक्षू ठाकरे. चॅनल युट्यूब चॅनलचं नाव अक्षू ठाकरे आहे. तर यांच्या युट्यूब चॅनलचं नाव अक्षू ठाकरे आहे. हे पण नवीन आहेत माझ्यासारखेच. तर यांना पण सपोर्ट करा, मला पण सपोर्ट करा. तर आता आम्ही भेटलो ब्रह्मगिरी पर्वताच्या वर. तर हे तुम्ही पाहू शकता ब्रह्मगिरी पर्वत. तर आता मी जाऊन तिकडे दर्शन घ्यायचं आहे मला. आमचं तर झालं तुमचं झालं का दर्शन? हो, झालं. तर कसं आहे? छान आहे ना? हो छान आहे. हा तर आम्ही जाऊन दर्शन वगैरे घेतो तिकडे जाऊन. तर चला त्यांना पण सपोर्ट करा, मला पण सपोर्ट करा. चला भेटूया. तर आता आपण मूळ गंगेकडे जाणाऱ्या रस्त्याकडे आलो आहोत. तर इथून खाली जायचं आहे आपल्याला. इथे खाली जाऊन आपण गंगेकडे जातो आणि गंगेकडे जाऊन दर्शन वगैरे घेतो. ब्रह्मगिरी मुख्य दर्शनाच्या दरवाजापाशी. तर हे तुम्ही पाहू शकता ब्रह्मगिरीचं मुख्य दर्शन इथं आहे. इथं ब्रह्मगिरीचं मंदिर आहे. तर चला आपण आतमध्ये जाऊन दर्शन वगैरे घेऊया. गंगा गोदावरी उगम जन्मस्थान हे गौतम ऋषी, त्यांची पत्नी अहिल्या, त्यांच्या हातून जी गाय मेली ती साक्षा. गोहत्या म्हणजे गणपतीने गायीचं रूप प्रगट केलं, माळी रूप, त्यांच्या हातून गोहत्या झाली. 12 वर्ष तपस्या करून गोधारी परसन 3 झाडं, पाठीमागं जे झाड 1 ते माझ्या पाठीमागं 2 पडल्या याला ते 3 झाडा तिचा जन्म झाला. हीच गुप्त झाली मंदिरात निघाली. जटात गंगाद्वार कुशीवर्त कुंड, नाशिक पंचवटीला पात्र मोठं आहे. नांदेड पैठण आंध्रात जाती हे तिचं जन्माचं ठिकाण आहे. सुरुवात झालेली आहे. हे मूळस्थान गोदावरी. बस हे तुम्ही पाहू शकता. इथं श्रीचक्र स्वामींचं पण मंदिर आहे. तर इथे केव्हा पण येण्याच्या 5च्या अगोदर या, 5च्या नंतर आल्यानंतर तुम्हाला दर्शन भेटत नाही, कारण 5 वाजता सर्व मंदिर वगैरे बंद होतात. तर हे पाहू शकता आता 5 वाजले तर शांच्यापरचे, तर मंदिर सर्व बंद झाले आहेत. महादेवानी जटा आपटल्या ते मंदिर आहे. ते आता 5 वाजता बंद होते, पण अजून झालं नाही. तरी पण आपल्याला जाण्याच्या अगोदर बंद होऊ नये ही माझी प्रार्थना आहे. तर जाण्याच्या अगोदर बंद होईल की नाही ते आपण जाऊया. तर भेटेल की नाही की दर्शन. चला आम्ही जात आहे पटपट. हे बघा मित्रांनो, हे ब्रह्मगिरी पर्वतावर आल्याने मी हे पाहिलो. हे इथे ना आता एकावर एक दगड ठेवून असं दगड मॅनेजमेंट करतात ना, तसं केलंय बा. हे सर्वत्र हे पाहू शकता तुम्ही. हे इथं आहे हे पाहू शकता. चला यशस्वी झालं. हे इथेच आहे ना. हे पाहू शकता तुम्ही. इथेच आपल्या महादेवानी जटा आपटून इथे गंगा प्रकट केली आहे. गंगा नदीचा हे इथूनच उगम झालेला आहे. पाहू शकता तुम्ही. कुठे आहे हे? थांबा की मला येऊ द्या. थांबा मला पाय पडून येऊ द्या आधीच. मी ब्लॉगर आहो काय.
ब्लॉगर माणसाला काही करणार तर चला आपण हे पाहू शकतो. जटा जटा आपटलेला आहे आणि इथूनच गंगा नदीचा उगम झाला. इथं पाण्याचं पाहू शकता तुम्ही. चला आपण इथून बाहेर जाऊया. बाहेर जाण्याचा मार्ग आहे पण बाहेर तर खूप सारी माकडं आहेत. चला डर के आगे जीत है. मित्रांनो मला वाटलं होतं 5 वाजता हे मंदिर 5 वाजता बंद होते सर्व मंदिर, पण हे मंदिर आपलं जटा आपल्याला महादेवानी हे मंदिर बंद झालं नाही. त्यासाठी दर्शन वगैरे सर्व व्यवस्थित झालं. तर माझं सर्व दर्शन वगैरे झालं आहे. हे पाणी पाहू शकता तुम्ही, एवढं स्वच्छ पाणी आहे. आता आम्ही आलो होतो भगवान शंकरांनी जिथे जटा आपटल्यात त्या ठिकाणी आलो होतो आणि त्याच्या साईडला एक कुंड आहे आणि त्या कुंडातलं आम्ही हे पाणी घेतलं. तर हे पाणी पाहू शकता तुम्ही, एवढं शुद्ध पाणी आहे. फिल्टरचं पाणी पण नसेल एवढं शुद्ध पाणी आहे. मी हे पाणी पिऊन पाहिलो, एवढं स्वच्छ पाणी आहे. आणि हे पाहू शकता तुम्ही, थोडी पण घाण दिसत नाही तुम्हाला पाण्यात. आणि हे पाणी काढलं आहे कुंडातून आणि इथं कुंड असं कोणी साप वगैरे काही नाही, पण इतकं स्वच्छ पाणी आहे हे तुम्ही पाहू शकता. हे पाय झूम करून हे दाखव, जवळून दाखव. हे बा एवढं स्वच्छ पाणी आहे. तर मित्रांनो सर्वात अगोदर आम्ही आलो गंगेचं दर्शन घ्यायला. तर गंगेचं दर्शन झाल्यानंतर आम्ही 108 शिवलिंगाचं दर्शन घेतलं. तिथून थोडंच पुढे आम्ही गुफेकडे गेलो. तिथे गोरक्षनाथाची गुफा आहे. तिथे काही वर्ष गोरक्षनाथांनी तपस्या करून श्री महादेवांना प्रकट केलं होतं. तेच गुफेत दर्शन घेऊन आम्ही आलो ब्रह्मगिरी पर्वताच्या वर. तर ब्रह्मगिरी पर्वताच्या वर आल्यानंतर तिथे ब्रह्मगिरी पर्वताचं एक खूप छान मंदिर आहे. तिथील दर्शन घेऊन आम्ही इकडे आलो. महादेव जे आपले भगवान शंकरांनी जिथे जटा आपटून गंगेचा उगम केला तिथेच आम्ही जाऊन दर्शन वगैरे घेतलो. तर एवढे ठिकाणं आज आम्ही कव्हर केलो आहोत. तर एवढे ठिकाणं पाहून हा माझा ब्लॉग इथे थांबणार आहे मी. तर ब्लॉग आवडल्यास तुम्ही माझ्या ब्लॉगला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. तर अशाच आपण उद्या जाणार आहोत मंदिराकडे. तर आपण त्र्यंबकेश्वर मंदिराकडे आज काही जाणं झालं नाही. तर उद्या जाऊन मी सकाळी लवकर जाऊन दर्शन दाखवतो आणि त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला पुढल्या व्हिडिओमध्ये त्याचा व्हिडिओ दाखवतो. तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच पुढल्या नवीन व्हिडिओमध्ये. चला, रामकृष्ण हरी.